नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक काळे, बोलतो मराठी. आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10वीचा जो 17 नंबर फॉर्म आहे त्याच्या ज्या सूचना आलेल्या आहेत, त्याच्या तारखा काय आहेत, त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहेत, याविषयी चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची जी वेब पोर्टल आहे maha.sscboard.in.mr असं या नावाने तर इथं दिसतं आहे तुम्हाला मित्रांनो. तर ह्या ज्या वेबसाईट आहे याच्यावर तुम्ही खाली जर गेला, इथं नवीनतम सूचना असं दिलेलं आहे. इथं सर्वमध्ये जा, इथं तुम्ही इथं 12वीसाठी सूचना, इथं 10वीसाठी काय सूचना आलेली आहे, काय जी PDF आहे त्याचा आपण इथं चर्चा करणार आहोत. तर मी ओपन करतो, पहा या पद्धतीने ओपन झालेली आहे. तर थोडीशी झूम करूया. इथं दिलेले आहे 10वीसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत बोर्डाने, पुणे बोर्डाने, त्या आपण इथं पाहणार आहोत. तर जी फेब्रुवारी आणि मार्च 2025 रोजी जी परीक्षा होणार आहे 10वीची, त्यासाठी आता हे 17 नंबर फॉर्म भरण्यास सुरुवात ही 13/8/2024 पासून झालेली आहे ऑलरेडी. आज मला वाटतं 15 तारीख आहे, तर ती झालेली आहे. तर त्यासाठी काय काय करावं लागणार ते पाहायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत ज्या त्यांनी वेबसाईटवर दिलेल्या आहेत त्या आपण नंतरही त्याची चर्चा करणार आहोत. तर त्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधी फॉर्म भरण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, शाळेमध्ये जायचं आहे. तुम्हाला ज्या स्कूलमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा आहे, तर त्या स्कूलमध्ये जाऊन आधी विचारायचं आहे की मी असं 17 नंबर फॉर्म भरणार आहे आणि तुमच्याकडे सबमिट करणार आहे. ते जर तयार होत असले तर त्या स्कूलचं नाव आपण आपल्या ऑनलाईन फॉर्ममध्ये निवडायचं आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तसं बोर्डाने सूचना दिलेल्या आहेत की जर तुम्ही त्यांना न विचारता फॉर्म भरला आणि त्यांनी घेण्यास नकार दिला तर तुम्ही भरलेली फी वाया जाईल आणि तुमचा फॉर्म वाया जाईल. तर ते त्यांना विचारायचं आहे आणि मगच तुम्ही फॉर्म भरायचा आहे, जर त्या शाळेचं जर तयार झाले असले तरच. नाहीतर तुम्ही एखाद्या दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन त्याची चौकशी करा आणि जे हे फॉर्म घेण्यास तयार आहेत अशाच स्कूलचं नेम तिथे निवडा. ठीक आहे. तर आता इथं काय दिले आता आपण पाहूया. सर्व माध्यमिक आता हे जे 10वीच्या शाळेत 5वी उत्तीर्ण झालेल्या इथं दिलेल्या सूचना. तर ही जी वेबसाईट आहे ते आपण आत्ता पाहणार आहोत. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. इथं दिलं आहे पहा, याचा डिटेल तारखा. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर पोच पावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत जमा करणे. म्हणजे आपल्याला सर्व डॉक्युमेंट स्कॅन करायचे, अपलोड करायचे, त्याची प्रिंटआउट काढायची ऑनलाईन अर्ज करून आणि ती प्रिंटआउट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला शाळेमध्ये मंगळवारी 13/8 म्हणजे मंगळवार दिनांक 13/8/2024 ते सोमवार दिनांक 30/9/2024 या तारखांच्या आत हे ऑनलाईन फॉर्म भरून शाळेवर जमा करायचे आहे. जर काही कारणाने तुम्हाला ही तारीखला फॉर्म भरता आलं नाही तर विलंब शुल्क आहे, म्हणजे लेट फी म्हणूया आपण. तर विलंब शुल्क ज्याला भरायचं आहे, म्हणजे जर या तारखेच्या आत भरले नाही गेले तर त्याच्यामध्ये 1/10/2024 ते 30/10/2024 या वर्षामध्ये सुद्धा अर्ज भरता येतील, पण याला तुम्हाला एक्स्ट्रा लेट फी भरावी लागणार आहे. आता जो 17 नंबर फॉर्म आहे ते तुम्हाला आधी ऑनलाईन भरायचे आहेत. वेबसाईट तुम्हाला आधीच सांगितली होती. नंतर इथं काय दिलं त्यांनी, 10वीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी ज्या शाळेतून मंडळाची परीक्षा द्यायची आहे, आत्ता आपला विषय झाला होता, त्या शाळेत जाऊन शाळेचा संकेतांक, विषय योजना, माध्यम व इतर आवश्यक माहिती घेऊनच त्याची नोंदणी करायची आहे. म्हणजे याची माहिती घ्यायची आणि त्यामध्ये ऑनलाईन तुम्हाला अर्ज करताना याचा उपयोग होणार आहे. नंतर इथं कसा अर्ज भरायचा काय, इथं त्याचं डिटेल दिलेलं आहे. स्टुडंट कॉर्नरवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. आता अर्जासाठी काय काय गरजेचं आहे ते बघा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरता शाळा सोडल्याचा मूळ दाखला द्यायचा आहे. जर शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्याचा डुप्लिकेट जो दाखला मिळतो तो घ्यायचा आणि त्याच्याबरोबर एक प्रतिज्ञापत्र तयार करायचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे ओरिजिनल तुम्हाला अपलोड करण्यासाठी, आणि स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो अगदी अलीकडल्या काळातील हा द्यायचा आहे. आणि हे मूळ कागदपत्र आपल्याला स्कॅन करायचे आहे. आता इथं त्यांनी दिलेले जर दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर त्याची मूळ प्रत जोडणे गरजेचं आहे.
आता इथं त्याने दिले आहे की कसं कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहे. तर तुम्ही स्कॅनरद्वारे करू शकता किंवा मोबाईलद्वारे पण करू शकता, पण ते PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला त्यासाठी अर्ज करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल ID देणं गरजेचं आहे. आता तुम्ही अर्ज दिल्यानंतर तो अर्ज जेव्हा तुम्ही संपूर्ण अर्ज झाल्यानंतर अर्जाबाबतची संपूर्ण माहिती त्याने अपलोड केलेली सर्व मूळ कागदपत्रे त्याच्या लॉग इनमध्ये उपलब्ध राहतील. सदर अर्जाची प्रिंट आऊट इथं दिलेलं आहे पहा, विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केलेल्या ईमेल ID वर पाठवली जाणार आहे. म्हणजे तुमची जी प्रिंट आऊट आहे ती ईमेल ID वर जाईल. तसेच विद्यार्थ्यांनी या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट, ऑनलाईन शुल्क भरल्याची पावती आणि ॲफिडेविट समजा काय असेल ते हमीपत्र या दोन्ही प्रतीत प्रिंट आऊट काढून घ्याव्या. म्हणजे 2 प्रतीत काढायच्यात. 2 प्रतीत बहुतेक यासाठी सांगितलं की एक प्रत शाळेला जाईल आणि एक प्रत तुमच्याकडे राहील अशा अर्थाने. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर पोच पावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत विहित मुदतीत जमा करायची आहे. आता विहित मुदत म्हणजे काय, इथं आपली चर्चा झाली की 30/9/2024च्या आत जमा करायची. लेट फी विरहित आणि लेट फी असेल तर 1/10 ते 30/10 पर्यंत. तर अशा पद्धतीने त्याचं आहे. आता आपण त्याची फी किती आहे ते पाहूया. खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी शुल्क जे आहे ते आहे 1000 रुपये आणि प्रक्रिया शुल्क 100 रुपये असे प्रोसेसिंग फी, तर हे 1100 रुपये राहील. आणि तुम्हाला जर लेट फीमध्ये तुम्ही तारीख निघून गेली आपली 30 तारीख, तर हे 1100 + 100 असं एक्स्ट्रा 100 रुपये तुम्हाला विलंब आकाराचे राहणार आहे. आता तुम्ही सगळे अर्ज, नाव नोंदणी, तुमची प्रिंट भरल्याची, पैसे भरल्याची किंवा फी भरल्याची पावती, ओरिजिनल डॉक्युमेंट, 2 प्रतीतले अर्ज असे घेऊन तुम्ही शाळेवर जायचं आहे. तुम्ही ज्या शाळेची नोंदणी केली असेल ते, आणि तिथं ते पडताळणी करतील अर्जाची, मूळ कागदपत्रांची. आणि जर ते सबमिट म्हणून दिलं तर तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. पण तिथं इनकम्प्लीट असेल तर तुम्हाला तो त्रुटी म्हणून गृहीत धरला जाईल. तर या पद्धतीने त्या सूचना आहेत. तर आता इथं ज्या त्यांनी वेबसाईट दिलेली आहे ती आहे www.maha.sscboard.in. ही जी वेबसाईट आहे आता आपण पाहिली, जिथून आपण अर्ज घेतला, ही वेबसाईट आहे. हे बघा, ही वेबसाईट ही जी बोर्ड आहे SSC HSC बोर्ड, तर या वेबसाईटवर इथं जायचं आहे तुम्ही आणि इथं दिले पहा विद्यार्थी लॉग इन, इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला माहिती दिसेल. इथं दिलं पहा फॉर्म 17 नंबर HSC आणि SSC, इथं क्लिक करा. इथं थोडं झूम करतो म्हणजे लक्षात येईल. इथं दिलं फॉर्म 17 SSC, 17 नंबर फॉर्म HSC. आपण आता SSC संदर्भात पाहिलं होतं. इथं क्लिक करा. इथे एक असं वेब पेज ओपन होईल आणि या ज्या सूचना आहेत ज्या आपण मगाशी तुम्हाला सांगितल्या त्या पद्धतीने इथं त्या ओपन होणार आहे. प्लीज कन्फर्म विथ द स्कूल इफ दे आर रेडी टू प्रोसेस द 17C ॲप्लिकेशन बिफोर फिलिंग आउट द ऑनलाईन ॲप्लिकेशन. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आधी शाळेमध्ये जाऊन कन्फर्म करा की हा ऑनलाईन अर्ज भरलेला ते स्वीकारणार आहेत का नाही. दुसरं सूचना दिली, वन्स द अमाऊंट इज पेड द स्टेट बोर्ड विल नॉट बी रिस्पॉन्सिबल इफ द स्कूल डिनाईज द ॲप्लिकेशन आफ्टर द पेमेंट. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरला आणि पेमेंट केलं आणि शाळेने तुमचा अर्ज घ्यायला नकार दिला तर तुम्हाला पेमेंट मिळणार नाही परत, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, 17 नंबर फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला एखाद्या शाळेत जाऊन तुमच्या जवळच्या त्यांना विचारावं लागेल की आम्ही 17 नंबर फॉर्म भरतो आहे, तुमच्या शाळेचं नाव निवडतो आहे तर ते तुम्ही अर्ज आमचा स्वीकारणार का. जर ते यस म्हणाले, हो म्हणाले, तर तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि मग त्या शाळेचं नाव निवडायचं आहे. जर तसं झालं नाही, म्हणजे तुम्ही अर्ज भरला, ऑनलाईन फी भरली, तर ती फी तुम्हाला परत भेटणार नाही, असं 2 नंबर सूचना मध्ये दिलेलं आहे. वन्स द अमाऊंट इज पेड द स्टेट बोर्ड विल नॉट रिस्पॉन्सिबल इफ द स्कूल डिनाईज द ॲप्लिकेशन आफ्टर पेमेंट. आता तिसरी जी सूचना आहे, apart from the fees defined by the board, apart from the fees defined by the board, students should not pay any other amount to the school. म्हणजे तुम्ही जी फी भरणार आहात ऑनलाईन त्याच्या व्यतिरिक्त कोणती फी तुम्हाला शाळेत जमा करायची नाही, अशी 3ऱ्या नंबरची सूचना आहे. 4थ्या नंबरची सूचना आहे,
आफ्टर पेमेंट स्टुडंट मस्ट गेट देअर ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय बाय द स्कूल अँड सबमिट द सेम टू देम. म्हणजे पेमेंट केल्यानंतर तुम्ही फॉर्म आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या स्कूलमध्ये व्हेरीफाय करायला जायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे फॉर्म. तर अशा पद्धतीच्या ह्या 4 सूचना आहेत. ह्या महत्त्वाच्या सूचना तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि मग इथे ईमेल आय डी आणि मोबाईल टाकून तुम्ही तो फॉर्म काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे इथं प्रिंट तुम्हाला 10वीचा SSC बोर्डाचा फॉर्म भरायचा आहे. त्या सूचना आहेत. आणखी काही महत्त्वाचं वेबसाईटवर इथे दिलेले आहेत. काही सेल्फ स्टडी बुक तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी दिलेले आहे. अक्षर भारती आहे, जॉग्राफी म्हणजे भूगोल आहे, हिस्ट्रीचे आहे, मॅथ आहे. तर त्या इथं तुम्ही क्लिक करून त्याच्या ज्या PDF आहे त्या वेगवेगळ्या माध्यमाच्या आहेत. आता मी मॅथ निवडलं होतं, इंग्लिश माध्यम, हिंदी, मराठी आणि उर्दू. तर इथं मराठीवर मी क्लिक करतो आणि जे पुस्तक आहे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे ही PDF डाउनलोड झालेली दिसते. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासक्रमासाठी सुद्धा इथं PDF उपलब्ध आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. तर 17 नंबर फॉर्म कसा भरायचा, त्याच्या कोणत्या तारखा आहेत, त्याच्या काही सूचना आहेत महत्त्वाच्या, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. तर या पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.